नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले। विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यापारी बँकांची भूमिका, तर या व्यापारी बँकांच्या भूमिकेमध्ये व्यापारी बँका कोणकोणत्या भूमिका बजावतात हे आपण यात सविस्तर पाहणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, विकसनशील अर्थव्यवस्थेतील ज्या काही व्यापारी बँका आहेत या आर्थिक विकासाच्या द्योतक मानल्या जातात। म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाच्या कार्यक्रमांना या आणि योजनांना लागणारे जे काही भांडवल आहे ते भांडवल पुरवण्यात या बँकांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते। आणि बँका ह्या केंद्रबिंदू असून आर्थिक विकासाची प्रक्रिया त्यांच्यापासून सुरू होते। म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये तुटपुंजा अर्थपुरवठा असतो आणि देशातील नागरिकांना बचतीस काय केलं जातं, प्रोत्साहन देऊन भांडवल उभारणीत मदत करणे किंवा उपलब्ध भांडवल देण्याच्या उद्योग किंवा व्यापार आणि कृषी क्षेत्राकडे त्यांना वळवणे, नंतर उत्पादन वाढीद्वारे जे काही आर्थिक विकास आहे तो साधणे, या कार्यामध्ये काय केलं आहे, बँका मूलभूत स्वरूपाची मदत करू शकतात। म्हणजे भारतात आर्थिक विकासाच्या व्यापारी बँकांचा जो काय विचार केला आहे तो विचार हा बँकांच्या भूमिकेद्वारे आपण स्पष्ट करणार आहोत। तर त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत। तर व्यापारी बँकांची भूमिका आहे, तर पहिला मुद्दा असा आहे की व्यापारी बँकांच्या भूमिकेत बँकिंग क्षेत्राचा जो काय विकास आहे तो विकास, तर देशाच्या आर्थिक विकासात व्यापारी बँकांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते। म्हणजे त्याच्यासाठी देशात प्रथम व्यापारी बँकांचा विकास व्हावा लागतो आणि बँकांचा विकासाच्या प्रक्रियेमध्ये देशाची भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन बँकिंग क्षेत्राचा विकास करावा लागतो। आणि या प्रक्रियेमध्ये काही वेळेस शासनाला काय करावे लागतं, सहभागी व्हावे लागते आणि देशाच्या अविकसित भागात बँका स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात। म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विशिष्ट घटकांसाठी स्वतंत्र बँका निर्माण कराव्या लागतात आणि भारतात स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बँकिंग क्षेत्राच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले गेलेले आहे। म्हणजे बघा की देशामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांचा जो काय स्थापनेस 75 मध्ये सुरुवात झाली, नंतर 82 मध्ये नाबार्डमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना झाली आणि 90 नंतरच्या काळामध्ये व्यापारी बँकांचं जे काही क्षेत्र आहे ते अधिक विस्तारलं आणि खाजगी व्यापारी बँकांच्या स्थापनेस परवानगी देण्यात आली आणि अशा प्रकारे देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं मजबूत पाया निर्माण करण्याचं जी काही भूमिका आहे ती भूमिका व्यापारी बँकांनी केली। तर अशा पद्धतीनं व्यापारी क्षेत्रात व्यापारी बँका या काय केलेल्या आहेत, बँकिंग क्षेत्राचा विकास केलेला आहे। पुढचा मुद्दा आहे की बचतीला प्रोत्साहन। तर विद्यार्थ्यांनो, देशातील व्यापारी, उद्योगपती आणि विविध आर्थिक संस्था नंतर व्यक्तीच्या बचतीच्या सवयीला काय केलेलं आहे, प्रोत्साहन देऊन आर्थिक बचतीसाठी प्रेरणा देऊन अशा बचती किंवा ठेवी विकास कार्यासाठी उपलब्ध करून देण्यात बँका हातभार लावू शकतात। म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशातील नागरी क्षेत्राबरोबर ग्रामीण समाजातील विविध घटकांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीनं अशा बँकांना काय केले आहे, सेवा उपलब्ध करून देणे हे बँकांचं आद्य कर्तव्य ठरलं। म्हणजे बचतींना प्रोत्साहन देणे हे बँकिंग सेवा आणि बँकेद्वारे विविध आकर्षक बचत आणि ठेव योजना राबवण्यावर अवलंबून असते आणि या कामात बँका काय करतात, महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात। पुढचा मुद्दा असा आहे की भांडवल पुरवठा। तर याच्यामध्ये देशातील क्षेत्राच्या विकासासाठी भांडवलाचा पुरवठा करण्याच्या दृष्टीनं व्यापारी बँकाची महत्त्वाची भूमिका बजावली जाते। म्हणजे या बँका भारतातील खेड्यापाड्यातून जनतेला ठेवी आणि बचतीला प्रोत्साहन देतात आणि अशा ठेवी या बचतीचं एकत्रीकरण करून त्यांच्या नागरी आणि ग्रामीण भागात उद्योगाच्या विकासासाठी आणि उभारणीसाठी वापर करतात। या उद्योगाच्या उभारणीसाठी आणि भांडवलाचा वापर करणे किंवा उद्योगांना प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी अर्थपुरवठा करणं, तसेच उद्योगांना भाग बाजारातून म्हणजे शेअर्स बाजार आहे तो शेअर बाजारातून भांडवल उभारणीच्या कार्यामध्ये मदत करणे, नंतर भांडवल उभारणीच्या हमी देणे इत्यादी भांडवल पुरवठा करण्याचं जी काय भूमिका आहे ती व्यापारी बँकाद्वारे केली जाते। पुढचा मुद्दा असा आहे की उद्योगांना अर्थपुरवठा। तर
प्रत्येक उद्योगाला म्हणजे कोणताही उद्योग स्वावलंबी असत नाही. प्रत्येक उद्योगाला काय करावं लागतं, उत्पादन कार्य व्यवस्थितपणे चालवण्यासाठी बाहेरील निधीवर म्हणजेच देशातील बँकांद्वारे होणाऱ्या जे काही कर्ज पुरवठ्यावर अवलंबून राहावं लागतं. आणि व्यापारी बँका काय करतात, उद्योगांच्या उभारणीसाठी उद्योगांच्या उत्पादनाची आणि बाजारपेठेत विक्री होण्यापर्यंतचे जे काही सर्व कार्यात कर्ज पुरवठा करीत असतात. अशा उद्योगधंद्यांना होणाऱ्या ज्या काही सुरळीत अर्थपुरवठाप्रमाणेच उद्योगधंद्याची वाढ आणि पायाभूत क्षेत्रांचा विकास, नंतर उद्योगामध्ये रोजगारामध्ये वाढ किंवा सामाजिक किंवा पर्याय अर्थव्यवस्थेचा विकास होण्यास या व्यापारी बँकाद्वारे मदत होते. पुढचा मुद्दा आहे की लघु उद्योगांना कर्ज पुरवठा. तर देशात ग्रामीण भागातील ग्रामोद्योग आणि कुटीर उद्योग, नंतर कारागिरी, लघुउद्योगांचा राष्ट्रीय उत्पन्नात काय आहे, यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणजे अशा या उद्योगांच्या विकासामुळं ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्माण होतो. म्हणजे लघुउद्योग हे कृषीप्रमाणेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असून देशाच्या आर्थिक विकासात त्यांना विशेष महत्त्व आहे. म्हणजे देशातील व्यापारी बँकांच्या ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या शाखा आणि ग्रामीण बँकाद्वारे लघुउद्योगांना प्रकल्पासाठी भांडवल किंवा खेळते भांडवल, सल्ला व मार्गदर्शन, नंतर उत्पादित माल आणि विक्रीसाठी मदत इत्यादीद्वारे काय करतं, व्यापारी बँका भूमिका बजावत असतं. पुढचा मुद्दा असा आहे की व्यापारास मदत. तर विद्यार्थ्यांनो, व्यापारी बँकांद्वारे बघा देशी आणि विदेशी व्यापारास मदत केली जाते. देशातील घाऊक आणि किरकोळ विदेशी व्यापारास कर्जे, रोखे आणि अधिकर्ष इत्यादीद्वारे जे काही मदत करणे, नंतर हुंडा वटवण्यासाठी स्वीकारणे, हुंड्या आणि बिलांवर कर्ज देणे, बिले स्वीकारणे किंवा पाठवणे इत्यादीद्वारे काय केली जाते, मदत केली जाते. म्हणजे परदेशातील आयातदारासुद्धा मालकीपत्र पाठवणे, नंतर परकीय चलन मिळवून देणं इत्यादी भूमिकासुद्धा या व्यापारी बँका व्यापारास मदत करत असतात. पुढचा मुद्दा असा आहे की कृषी क्षेत्रास मदत. तर विद्यार्थ्यांनो, कृषी क्षेत्रात म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचं अत्यंत महत्त्वाचं काय आहे, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे साधन आहे. तर कृषी क्षेत्रावर देशाच्या औद्योगिक विकास आणि कार्य काय आहे, पूर्णपणे अवलंबून आहे. म्हणजे व्यापारी बँका पूर्वी कृषी क्षेत्रास फारशी मदत करत नसायच्या. सरकारी संस्था कृषी क्षेत्रात सर्व प्रकारची काय करायचे, मदत करत असायच्या. म्हणजे कृषी क्षेत्राच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि कृषी क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या ज्या काय आर्थिक मदती सुसूत्रता राहावी यासाठी सरकारनं 1982 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना केली. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, नाबार्ड. तर नाबार्डची स्थापना केली आणि देशातील स्टेट बँक, व्यापारी बँका, नंतर कृषी क्षेत्रास अप्रत्यक्षपणे जी काही आर्थिक मदत त्या करत असतात. म्हणजे स्टेट बँकेतर्फे कृषी क्षेत्राला सुद्धा मदत होण्यासाठी सहकारी संस्थांना पैशाच्या स्थानांतरणाची सोय, अल्प व्याजदर किंवा कर्ज पुरवठा, खेडे दत्तक योजना, विक्री किंवा प्रक्रिया संस्थांना मदत, अशा पद्धतीच्या भूमिका त्यांनी बजावली गेली. तर पुढचा मुद्दा असा आहे की शिक्षित बेरोजगारांना मदत. तर देशामध्ये म्हणजे सांगायचं काय की देशामध्ये रोजगाराचं आणि स्वयंरोजगाराचं प्रमाण वाढावं यासाठी व्यापारी बँका प्रयत्नशील असून समाजातील म्हणजे सुशिक्षित जे काही युवक आहेत ते उद्योग उभारणीसाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल आणि कर्जाचा पुरवठा व्यापारी बँकाद्वारे केला जातो. म्हणजे व्यापारी बँके ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार युवकांना ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न काय की 24,000 रुपयापेक्षा कमी आहे त्यांना स्वयंरोजगारासाठी सर्व व्यापारी बँका कर्जासाठी काय केलं आहे, पुरवठा करण्याची जी काय भूमिका आहे ती बजावत असते. पुढचा मुद्दा असा आहे की रोजगार वाढीस मदत. तर देशातील व्यापारी बँका आणि त्यांनी
देशाच्या नागरी आणि ग्रामीण भागामध्ये उघडलेल्या शाखा देशामध्ये रोजगारवाढीचा साधन बनले आहेत आणि या बँकांमुळे उद्योग, व्यापार आणि व्यवसाय वाढीसाठी केल्या जात असलेल्या मदतीमुळं अप्रत्यक्षपणे लाखो लोकांना रोजगार निर्माण करण्यास मदत झाली आहे. म्हणजे लघु उद्योगांच्या विकासासाठी दिल्या जाणाऱ्या मदतीमुळं ग्रामीण भागात स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होण्यास मदत झाली आहे. म्हणजे व्यापारी बँकांनी स्वतः मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. तर अशा पद्धतीनं व्यापारी बँका ह्या रोजगार वाढीस मदत करण्याची महत्त्वाची भूमिका बजावत असते. पुढचा मुद्दा आहे की बँकिंग सेवा क्षेत्राचा विकास. तर विद्यार्थ्यांनो यामध्ये भारतात स्वातंत्र्योत्तर काळात बँकिंग क्षेत्राचा विकास झाला. म्हणजे बँका देशाच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या. नागरी आणि ग्रामीण भागातील जी काही जनता आहे ती बँकिंग सवयी लावण्यास काय झाली, यशस्वी झाली. म्हणजे ग्रामीण शेतकरी वर्ग कर्जासाठी सावकार आणि पतपेढ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये जे काय अवलंबून राहत होते त्यांचे प्रमाण फार कमी करण्यास बँका यशस्वी झाल्या. आणि यातून काय झालं की देशाच्या कृषी क्षेत्राचा आणि पर्यायानं बघा ग्रामीण भागाचा विकास साधण्यामध्ये व्यापारी बँकांना काय केलं, बरेच यश मिळालं. आणि त्यामुळं काय झालं की शेतकरी वर्गाची फसवणूक आणि पिळवणुकीचं प्रमाणसुद्धा कमी झालं. म्हणजे बँकिंग सेवा क्षेत्राबरोबर ग्रामीण जनतेला बँकिंगचे फायदे मिळण्यास मदत झाली आणि ग्रामीण जनतेला शेतीच्या विकासाबरोबर कृषी क्षेत्राची संबंधित ज्या काय असणाऱ्या लहान उद्योगधंद्याचा विकासास चालना मिळत गेली. आणि म्हणजेच काय की रिझर्व्ह बँकेनं व्यापारी बँकांना नवीन शाखा उघडणे आणि जुन्या शाखा बंद करण्याची परवानगी दिली. तर अशा पद्धतीनं या बँकिंग सेवा क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणे झाला. पुढचा मुद्दा आहे की अग्रक्रम क्षेत्राच्या विकासास मदत. तर बघा भारताच्या आर्थिक विकासास मोठ्या उद्योगाप्रमाणेच बघा कृषी उद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योग किंवा कारागीर, स्वयंरोजगार, वाहतूकदार इत्यादीचा जो काय विकास आहे तो विकास महत्त्वाचा आहे. आणि या सर्वांचा अग्रक्रम क्षेत्रास काय होतो, समावेश होतो. म्हणजे बँकांनी विदेशाने प्रादेशिक ग्रामीण बँका मिळून अग्रक्रम क्षेत्रास काय केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा केलेला आहे. यामध्ये काय की दुर्बल घटक आणि अनुसूचित जाती जमातींना काय केलेलं आहे, म्हणजे आलेल्या जे काही अर्थसहाय्य आहे त्याचं प्रमाण 11% होतं. कधी की आणि नंतर 1997मध्ये अग्रक्रम क्षेत्रामध्ये व्यापारी बँकांनी 31,012 कोटी रुपये आणि खाजगी क्षेत्रांनी 6,074 कोटी रुपये विदेशी बँकांनी म्हणजे अर्थसहाय्य केले. म्हणजे 2001मध्ये या क्षेत्रामध्ये एकूण 14,06,546 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. तर अशा पद्धतीनं हे अग्रक्रम क्षेत्राच्या विकासास मोठ्या प्रमाणात मदत करण्याची भूमिका या व्यापारी बँकांनी केली. पुढचा मुद्दा असा आहे की भांडवल बाजाराचा विकास. तर विद्यार्थ्यांनो 1950 नंतर बघा विशेषतः व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर जर विचार केला तर भांडवल बाजाराचा विकास होण्यास मदत झाली. म्हणजे हे आपल्याला लक्षात आलं. आणि व्यापारी बँकांनी आपल्या शाखांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केल्यामुळं बचत आणि गुंतवणुकीस प्रेरणा मिळाली. म्हणून त्यातून देशात आर्थिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. भाग, कर्ज रोखे, ऋणपत्रे इत्यादीचा जो काय व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आणि त्यातून शेअर बाजाराच्या विकासास मदत झाली. म्हणजे व्यापारी बँका आणि त्यांच्या शाखांमार्फत कंपन्यांनी भागांची आणि कर्ज रोख्यांची जी काय खरेदी विक्री आहे ती विक्री करणे किंवा भाग भांडवल उभारणीची हमी देणे, भाग भांडवल गोळा करणे, भाग भांडवल म्हणजे शेअर्स भांडवल ते गोळा करणे, मदत करणे इत्यादी जे काही गोष्टी आहेत त्या या व्यापारी बँकांमुळे काय झाल्या, शक्य झाल्या. आणि त्यातून काय झालं, देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यास फार मोठी मदत झाली. तर अशा पद्धतीनं काय झालं की व्यापारी बँकांची मोठ्या प्रमाणात भूमिका ही आपल्याला कशा पद्धतीनं बजावली गेली ही वेगवेगळ्या मुद्द्याने आपल्याला लक्षात आली. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन पॉईंटचा विचार करूया. थँक्यू व्हेरी मच.